नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो. महा-डी-बी-टी स्कॉलरशिपचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे. तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. मित्रांनो, तुम्ही 11वीला असाल, 12वीला असाल, ग्रॅज्युएशन असाल, पोस्ट ग्रॅज्युएट असाल, इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, BSc असेल, BA कोणताही कोर्स तुमचा असू द्या, तुमची फॉर्म भरण्याची प्रोसेस ही सेम असते. तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते अपलोड करायचे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी महा-डी-बी-टी स्कॉलरशिपचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे आणि महा-डी-बी-टी अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं. सर्च केल्याने एक नंबरलाच वेबसाईट येईल, त्यावरती क्लिक करा. महा-डी-बी-टी स्कॉलरशिप अशा प्रकारे तुमच्यासमोर पोर्टल येईल. आता या ठिकाणी जर तुमचा युजर ID आणि पासवर्ड अगोदरच असेल तर युजर नेम टाका, पासवर्ड टाका, हा कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं. आता या ठिकाणी आपण समजा फर्स्ट टाईमच तुम्ही फॉर्म भरत आहात, फर्स्ट इयरला आहात, तर त्याने न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला ॲप्लिकंट नेम विचारलं आहे. ॲप्लिकंट नेममध्ये जसं तुमचं आधार कार्डवर नाव असेल त्या पद्धतीने तुमचं नाव टाका. नंतर तो खाली युजर नेम विचारलं आहे. युजर नेममध्ये येते तुम्ही तुमचा आधार नंबर टाकू शकता, तोच तुमचा युजर नेम राहील. पासवर्ड @123 या फॉर्मॅटमध्ये पासवर्ड टाका, तोच पासवर्ड कन्फर्म पासवर्डमध्ये टाका. ईमेल नाही टाकला तरी चालतो. खाली मोबाईल नंबर टाका आणि गेट मोबाईल नंबर OTP व्हेरिफिकेशनवरती क्लिक करा. अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. तो OTP व्हेरीफाईड करून घ्या. खाली एक कॅप्चा कोड दिसतो, हा कॅप्चा कोड टाकायचा आणि कॅप्चा टाकून रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुमचा अकाउंट आता क्रिएट झालेला. आता करायचं तुमच्या अकाउंटचे आपल्याला या ठिकाणी OTP व्हेरिफिकेशन आधारसोबत. युजर नेम टाका, पासवर्ड टाका, तुम्ही जो टाकला असेल, कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा. आता विचारेल डू यू हॅव आधार कार्ड, तरी येथे यसवरती क्लिक करा. तुमचा आधार कार्डचा नंबर टाकाने OTP ऑथेंटिफिकेशन टाईप निवडायचं आहे. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP येईल, तो OTP या ठिकाणी व्हेरीफाईड करून घ्यायचा. आता तुमचं अकाउंट सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे. आता तुमचं युजर ID टाका, तुमचं पासवर्ड टाका आणि कॅप्चा कोड टाका. आता परत तुमची प्रोफाईल या ठिकाणी या आधार कार्डवरून तयार होणार नाही, एवढीच प्रोफाईल तुमची कंपल्सरी राहील. यामध्ये काहीही चेंजेस तुम्ही करू शकता. आता बघा, तुम्हाला हा 6 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. ॲड्रेस असेल, अदर इन्फॉर्मेशन, करंट क्वालिफिकेशन या पद्धतीने तुमचा आधार नंबर, तुमचं नाव खाली दाखवलं जाईल. खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. प्रोफाईलमध्ये ही सर्व माहिती बघा. प्रोफाईल आपल्याला ही कंप्लीट करून घ्यायची. आता या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर दाखवला जाईल, तुमचं डेट ऑफ बर्थ आधारनुसार घेतलेली माहिती, नंतर तुमचं एज किती आहे, तुमचं जेंडर मेल फिमेल काय जे असेल ते दाखवलं जाईल. अशा पद्धतीने तुमचं सर्व इन्फॉर्मेशन दाखवेल. ॲप्लिकंट फुल नेम ॲज पर SSC मार्कशीट, 10वीच्या मार्कशीटनुसार तुमचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. नंतर तुमचा पॅरेंटचा मोबाईल नंबर टाकायचा, कुटुंबातील व्यक्तीचा कोणते, मॅरिटल स्टेटस मॅरिड आहे का अनमॅरिड ते या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं. बेसिक माहिती तुमचं नाव, नंतर वडिलांचा मोबाईल नंबर आणि मॅरिटल स्टेटस. नंतर रिलिजन तुमचा धर्म निवडायचा, हिंदू मुस्लिम काय जे असेल तो तुमचा या ठिकाणी धर्म निवडून घ्यायचा. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर कास्ट डिटेल्स, कास्ट निवडायची, OBC SBC SC ST VJNT जनरल SC BC तुमची जी कास्ट असेल ती कास्ट निवडा. नंतर समोर त्या कास्टमध्ये तुमची कोणती कास्ट आहे ती निवडायची. सर्व कास्ट या ठिकाणी असतात, तुमच्या कास्टवर बघायचं आहे आणि त्या पद्धतीने निवडायचे. समोर बघू शकता नंतर डू यू हॅव अ कास्ट सर्टिफिकेट, तुम्हाला विचारलं आहे तुमच्याकडे या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर मी ते कास्ट निवडून घेतो आणि समोर कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर या ठिकाणी येस करतो. येस केल्यानंतर या ठिकाणी याला काहीही करण्याची गरज नाही, आपल्या सरकारला त्याला नो ठेवा. नंतर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाका, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढलं आहे तो डिस्ट्रिक्ट, ॲप्लिकंट नेम, कास्टवर तुमचं जसं नाव आहे तसं नाव टाका. नंतर ऑथॉरिटी कोण आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर आहे की तहसीलदार आहे, नायब तहसीलदार, कोणी दिलं आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट, तर सब डिव्हिजनल ऑफिसर जे असेल ते टाकायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी 15 ते 256 KBच्या दरम्यान PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता, करायचं. आणि इश्यू डेट, कोणत्या तारखेला तुमचा कास्ट सर्टिफिकेट काढलं आहे ती डेट टाका. नंतर आता इन्कम सर्टिफिकेट, या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट काढायचं आहे तुम्ही तहसीलचं, त्यावर तुमचं किती उत्पन्न आहे ते उत्पन्न टाका. समजा आपलं 40,000 उत्पन्न आहे. मग नंतर विचारला डू यू हॅव अ इन्कम सर्टिफिकेट, तर यस आपल्याकडे आहे.
परत या ऑप्शनला आपले सरकार सेवा पोर्टल जो ऑप्शन आहे समोर या ठिकाणी त्याला नो ठेवायचं आहे. इन्कम सर्टिफिकेटला येस करा. इथे तुम्हाला डायरेक्ट आपले सरकार पोर्टल हवं बारकोड इथे नो ठेवा, काही करण्याची गरज नाही. नंतर इन्कम सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे. नंतर इश्यू ऑथॉरिटी कोण आहे, परत पहिल्यासारखं SD ओ की तहसीलदार आहे की नायब तहसीलदार आहे की एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आहे, तर आपलं तहसीलदार आहे. परत इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं 15 ते 256 KBच्या दरम्यान JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये. आणि कोणत्या तारखेला तुमचं इन्कम सर्टिफिकेट काढलं आहे ती डेट या ठिकाणी टाकून द्यायची. तर मी सर्व इन्फॉर्मेशन भरून घेतो. व्यवस्थित फिलअप करायची, फोटो वगैरे या ठिकाणी व्यवस्थित अपलोड करायचे आहेत. डाटा अपलोड सक्सेसफुली अशा प्रकारे येईल. फ्यू डॉक्युमेंट करून तुम्ही अपलोड केलेली फाईल बघू शकता. डोमेसाईल, आर यू डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्या ठिकाणी महाराष्ट्र विचारलं आहे, आर यू डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र, तर यस. नंतर विचारलं आहे डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र, या ठिकाणी तुमच्याकडे आहे का, डू यू हॅव, तर यस करायचं आहे. नंतर रिले कोणाचं आहे, सेल्फ आहे की वडिलांचं आहे, तर आपलं सेल्फ स्वतःचं आहे. नंतर खाली विचारलं आहे डोमेसाईल सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या. नंतर बघू शकता डोमेसाईल सर्टिफिकेट ॲप्लिकंट नेम, या ठिकाणी तुम्हाला तुमचं ॲप्लिकंटचं नाव टाकायचं आहे. नंतर इश्यू ऑथॉरिटी परत तहसीलदार आहे की नायब तहसीलदार, डोमेसाईल सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे आणि डोमेसाईल सर्टिफिकेट इश्यू डेट टाकायची. व्यवस्थित अपलोड करा, नंबर, नाव, इश्यू ऑथॉरिटी वगैरे टाकून द्यायचं. आर यू सॅलरी, तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे, तुम्ही सॅलरी नाहात. नंतर डिसेबिलिटी आहे का, जर तुम्ही अपंग असाल तर यस करायचं. मग कोणत्या टाईपमध्ये अपंग आहे ते द्यायचं, खाली यायचं आहे. नंतर विचारलं आहे तुमच्या बँक खात्याला या ठिकाणी लिमिट आहे का पैसे काढण्यासाठी, तर यस आपण स्टुडंट आहोत, लिमिट आहे, यस करायचं. खाली बँक अकाउंट नंबर IFSC कोड टाका आणि सेव्ह करायचं. नाही टाकलं बँक अकाउंट IFSC कोड तरीसुद्धा चालतं. पर्सनल डाटा सेव्ह सक्सेसफुली येईल. तुमचं ॲड्रेस ॲटोमॅटिकली आधारवरून आला आहे, तर या ठिकाणी तोच देऊ शकता, तर सेव्ह करायचं. चेंजसुद्धा करू शकता. अदर इन्फॉर्मेशन बघा. आता या ठिकाणी बघा फादर आलं, या ठिकाणी फादर जिवंत आहेत का, यस करायचं आहे. फादर नेम टाकायचं आहे. ऑक्युपेशन व्यवसाय काय, ॲग्रिकल्चर, बिझनेसमॅन, गव्हर्नमेंट सर्वंट, काय जे असेल ते निवडायचं आहे. सॅलरी ॲट का आहात का, असेल तर यस, नसेल तर नो. नंतर परत मदर नेम, मदरचं नाव या ठिकाणी टाकायचं. तुमचे ऑक्युपेशन काय ते टाकायचं या ठिकाणी. नंतर सॅलरी आहात का आहात का, तर नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व टाकून घ्यायचं. तर मी सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित फिलअप करतो. फिलअप केल्यानंतर सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता द्यायचं आहे तुम्हाला करंट तुमचा कोर्स, तुमचं सध्या शिक्षण काय चालू आहे, BA, BSc, इंजिनिअरिंग, फार्मसी, काय जे असेल ते टाकायचं. त्या ॲडमिशन इयर आपलं कोणतं आहे, तर 2024. नंतर इन्स्टिट्यूट स्टेट कोणतं, आपलं महाराष्ट्र राज्यामध्ये आपण या ठिकाणी ॲडमिशन घेतलं आहे. नंतर कोणता इन्स्टिट्यूटचा डिस्ट्रिक्ट कोणता आहे, तुमच्या कॉलेजचा डिस्ट्रिक्ट, इन्स्टिट्यूटचा तालुका कोणता आहे तो तालुका निवडायचा आहे. क्वालिफिकेशन लेवल काय आहे तुमचं, डिप्लोमा आहे की या ठिकाणी 11वी 12वी, पोस्ट ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट, काय जो कोर्स असेल तो कोर्स निवडा. तर आपला अंडर ग्रॅज्युएट कोर्स. स्ट्रीम ॲग्रिकल्चर आहे, कॉमर्स आहे, सायन्स आहे, एज्युकेशन आहे, इंजिनिअरिंग आहे, काय जे असेल तुमचं या ठिकाणी तुम्ही निवडायचं आहे. हेल्थ सायन्स तुमच्या अकॉर्डिंग, तर आपलं या ठिकाणी सायन्स म्हणून मी सायन्स या ठिकाणी निवडून घेतो. तुमच्या अकॉर्डिंग जे असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडायचं. फार्मसी असेल, फिजिकल एज्युकेशन असेल, तर आपलं या ठिकाणी सायन्स निवडतो. नंतर मग कॉलेजचं नेम येईल, तुमच्या कॉलेजचं नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं जे तुमचं कॉलेजचं नाव असेल ते. कोर्स कोणता आहे तुमचा, मग BSc आहे की बॅचलर ऑफ सायन्स, कोणता यापैकी अनॲडेड आहे, म्हणजे अनुदानित आहे की विना अनुदानित आहे. ॲडेड असेल तर अनुदानित, अनॲडेड असेल तर विना अनुदानित. तर या ठिकाणी आपलं विना अनुदानित आहे. इयर ऑफ स्टडी आपलं फर्स्ट इयर आहे. नंतर पर्सिंग कंप्लीट आहे की पर्सिंग आहे, तर आपलं पर्सिंग चालू आहे, अजून कंप्लीट झालं नाही आहे. ॲडमिशन डेट टाकायची या ठिकाणी. तुमच्या ज्या तारखेला ॲडमिशन झालं असेल ती डेट या ठिकाणी टाकून घ्या. नंतर फीज पेडमध्ये सर्व जवळपास कॉलेज या ठिकाणी 0 टाकायचं सांगतात, त्यामुळे तुम्ही कॉलेजला विचारायचं आहे नंतर या ठिकाणी टाकायचं. तर मी या ठिकाणी 0 टाकून घेतो. नंतर या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन रिसिप्ट किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करू शकता, तर मी इथे बोनाफाईड सर्टिफिकेट हे अपलोड करतो. नंतर विचारलं खाली याचं ॲडमिशन कशा थ्रू झालं आहे तुमचं, कॅटेगरी की जनरल, तर आपली कॅटेगरीमधून. नंतर या ठिकाणी बघा, या ठिकाणी फीज पेड करताना कॉलेजला विचारूनच टाकायचे. नंतर मोड रेग्युलर आहे की डिस्टन्स आहे, तर आपलं रेग्युलर आहे, गॅप वगैरे नाही, आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे तुमचं चालू अभ्यासक्रम आपण या ठिकाणी कॉलेजचं नाव वगैरे, युनिव्हर्सिटी, पर्सिंग चालू आहे आपला सध्या या ठिकाणी कोर्स, अशा प्रकारे टाकला. आता पास्ट क्वालिफिकेशनवर क्लिक करा. आता टाकायचं आहे आपल्याला 10वी 12वी
ग्रॅज्युएशनचे मार्क असतील तर ग्रॅज्युएशनच्या अगोदरचं एज्युकेशन क्वालिफिकेशन लेवल सर्वप्रथम आपण SSC सिलेक्ट करतो. नंतर स्ट्रीम विचारलं या ठिकाणी परत SSC तुमचं या ठिकाणी कंप्लीट ॲटोमॅटिकली येईल, कारण तुमची 10वी झालेली आहे म्हणून पुढील शिक्षण घेत आहे. नंतर इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट कोणता तुमचा 10वीचा, जिल्हा कोणता होता कॉलेजचा शाळेचा, नंतर इन्स्टिट्यूटचा तालुका, कॉलेजचं स्कूलचं नाव तुमच्या द्या. नंतर कोर्स कोणता होता तर SSC. युनिव्हर्सिटी महाराष्ट्र स्टेट बोर्ड या ठिकाणी आपली युनिव्हर्सिटी होती, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड अँड सेकंडरी युनिव्हर्सिटी निवडा. नंतर मोड रेग्युलर होता की डिस्टन्स तर रेग्युलर होता. ॲडमिशन तुम्ही 10वीला कोणत्या वर्षी घेतलं आहे ते वर्ष या ठिकाणी तुम्हाला निवडायचं, कोणत्या वर्षी तुम्ही 10वीला ॲडमिशन घेतलं आहे. नंतर तुमचं या ठिकाणी पासिंग वर्ष कोणतं आहे तर आपण 2020ला ॲडमिशन घेतलं होतं आणि 21ला पासिंग आहे. नंतर तुमची सीट नंबर टाका, मंथ ऑफ एक्झाम टाकायचं आहे, ऑप्टेन मार्क तुम्हाला किती मार्क्स पडले ते टाकायचं आणि व्हॅलिडेट मार्कशीटवरती क्लिक करायचं. आता काहींचे जर या ठिकाणी ॲटोमॅटिकली आले नाही तर त्यांनी काय करायचं, खाली टोटल मार्क्स टाकायचे, रिझल्ट या ठिकाणी पास करायचं आहे. तुमचे ॲटोमॅटिकली पर्सेंटेज दाखवले जाईल. अटेम्प्ट्स 1 टाकायचं, आपण एकाच अटेम्प्टमध्ये पास झालो. अपलोड करायची मार्कशीट आणि या ठिकाणी गॅप सर्टिफिकेट असेल तर यस करायचं, नसेल तर डायरेक्ट नो आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर आपण या ठिकाणी अशा प्रकारे सेव्ह झालेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे 10च्या डिटेल्स आपल्या सेव्ह झाले. त्याच पद्धतीनं 12च्या टाकायच्यात. आता या ठिकाणी बघू शकता क्वालिफिकेशन लेवल या ठिकाणी तुमचं जे आता 12वीचं निवडायचं तरी HSC निवडायचं आपल्याला एका ठिकाणी HSC 12th स्टँडर्ड. नंतर स्ट्रीम आर्ट कॉमर्स सायन्स काय होतं तर आपलं सायन्स कंप्लीट येईल. महाराष्ट्र स्टेट बोर्ड येईल. इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं या ठिकाणी कॉलेज होतं 12th ते कॉलेज, इन्स्टिट्यूटचा तालुका, नंतर कॉलेजचं नेम, कोर्स या ठिकाणी 12th सायन्स येईल. बोर्ड युनिव्हर्सिटी CBSE होतं की महाराष्ट्र स्टेट बोर्ड की IC कोणतं होतं ते निवडायचं आहे, तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड. कोर्स आपला या ठिकाणी 12th स्टँडर्ड. अशा प्रकारे तुम्हाला हे निवडून घ्यायचं. मोड आपलं रेग्युलर. नंतर ॲडमिशन इयर कोणतं होतं, कोणत्या वर्षी तुम्ही 12वीला ॲडमिशन घेतलं आहे ते वर्ष या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. नंतर समोर टाकायचं आहे पासिंग इयर, कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास झालात ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी टाकायचं. बघा अशा पद्धतीने ॲडमिशन इयर, नंतर पासिंग इयर व्यवस्थित सर्व टाकायचं आहे. सीट नंबर टाकायचा आहे. मंथ ऑफ एक्झाम कोणत्या महिन्यात तुमची एक्झाम झाली, फेब्रुवारी, ऑक्टोबर, जून, जुलै काय ते टाकायचं आहे. आपलं फेब्रुवारी मार्चमध्ये झाली. ऑप्टेन मार्क्स आणि व्हॅलिडेट मार्कशीटवर क्लिक करायचं. जर या ठिकाणी ॲटोमॅटिक डिटेल्स नाही आल्या तर काय करायचं आहे, टोटल मार्क्स टाका खाली, रिझल्ट तुमचा या ठिकाणी पास टाकायचा, 12th पास. पर्सेंटेज ॲटोमॅटिकली येईल. अटेम्पमध्ये या ठिकाणी एकाच अटेम्पमध्ये आपण 12वी पास झालो म्हणून एक. अपलोड मार्कशीट या ठिकाणी 15 ते 256 KB दरम्यान तुमची मार्कशीट अपलोड करा, JPG किंवा PDF. गॅप असेल तर येस, नसेल तर नो आणि सेव्ह करायचं. अशा पद्धतीने दोन्हीसुद्धा अपलोड झाले. आता तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते टाका. तुमचं जेवढं शिक्षण झालं असेल तेवढं या ठिकाणी सेव्ह करत घ्यायचं, नसेल तर डायरेक्ट सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. आता या ठिकाणी बेनिफिशरी कॅटेगरी हॉस्टेलर आहे का, हॉस्टेलवर राहत आहेत का विचार, स्टेट विचारेल, हॉस्टेल टाईप, डिस्ट्रिक्ट कोणता आहे, तालुका, हॉस्टेलचं नाव असेल, हॉस्टेलचं रेंटेड हाऊस ॲड्रेस असेल, हॉस्टेलचा पिनकोड, ॲडमिशन डेट, मेस अवेलेबल आहे का, नंतर तुमचं पर रेंट मंथ किती आहे, रेंट किती आहे पर महिन्याला, नंतर तुमचं या ठिकाणी वॉर्डन सर्टिफिकेट असेल, अशा पद्धतीने द्यायचं. आणि जर तुम्ही येणं जाणं करत असाल तर डे स्कॉलर निवडायचं. तर आपण येणं जाणं करतो आहे म्हणून डे स्कॉलर निवडतो आणि ओकेवरती क्लिक करा. तुमची प्रोफाईल आता 100% कंप्लीट झालेली आहे बघा. आता या ठिकाणी प्रोफाईल कंप्लीट आहे. ऑल स्कीमवरती क्लिक करायचं. आता कोणती स्कॉलरशिप तुम्हाला निवडायची ते कसं शोधायचं बघा. अशा पद्धतीने सर्व स्कॉलरशिप तुम्हाला या ठिकाणी दिल्या आहे, डिपार्टमेंट दिले आहे, स्कीमचं नेम दिलं आहे, योजना दिली, कोणती तुम्ही बसतात. आता हे कसं चेक करायचं तर या ठिकाणी बघा ही PDF व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. बघा जर तुम्ही ST कॅटेगरीमधून येत असाल आणि जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम येईल. 2.5 लाखापेक्षा जास्त येत असेल तर व्हॅकेशनल एज्युकेशन अँड मेंटेनन्स अलाउन्स येईल. जर तुम्ही SC कॅटेगरीमधून येत असाल सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स या ठिकाणी डिपार्टमेंट. 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी अँड एक्झामिनेशन. VJNT OBC SBC कॅटेगरीमधून येत असेल 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न तर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप VJNT OBC SBC येईल. आणि 1 लाखापेक्षा जास्त असेल तर पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फी ही स्कॉलरशिप तुम्हाला या ठिकाणी येईल. जर तुम्ही जनरल किंवा ओपन किंवा SCBC कॅटेगरीमधून येत असाल आणि 8 लाखापर्यंत उत्पन्न असेल राजश्री छत्रपती शिवाजी महाराज स्कॉलरशिप या ठिकाणी तुम्हाला येईल.
अशा पद्धतीने तुम्ही शाहू महाराज स्कॉलरशिप या ठिकाणी तुम्हाला येईल. अशा प्रकारे तुम्ही निवडून घ्यायचं. आता आपलं डिपार्टमेंट कोणतं आहे? तर या ठिकाणी OBC, SBC, VJNT हे आपलं डिपार्टमेंट आणि खाली योजना कोणती? पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप VJNT अशा प्रकारे तुम्हाला शोधायचं आहे आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर खाली तुमची स्कॉलरशिप आली. बघा स्कॉलरशिपचं नाव, डिपार्टमेंट नाव, ॲडमिशन डे या ठिकाणी 31/3/2025 पर्यंत लास्ट डेट आहे. ॲप्लायवरती क्लिक करा. नंतर रिन्युअल ॲप्लिकेशन आहे का? तर नो. जर तुम्ही मागच्या वर्षी स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल तर रिन्यू करू शकता, नसेल तर डायरेक्ट नो करायचं. आता जर समजा तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरला तर मग काय करायचं आहे? रिन्युअल ॲप्लिकेशनला येस करा. येस केल्यानंतर मागच्या वर्षीचा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे, ॲप्लिकेशन ID. नसेल तर डायरेक्ट तुमच्याकडे या ठिकाणी नो करून टाक. लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी शाळेत सोडायचा दाखला द्यायचा आहे तुमचा, TC द्यायची शाळेची, ती अपलोड करायची, फाईल अपलोड सक्सेसफुली. नंतर डिक्लेरेशन द्यायचं आहे पॅरेंटचं, ते पॅरेंटकडून भरायचं आहे, त्यावरती तुमची सही वगैरे घ्यायची पॅरेंटची आणि अपलोड करायचं. बघा हे डिक्लेरेशन याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुमच्या वडिलांचं नाव, राहणार, तालुका, जिल्हा, नंतर तुमचं नाव, हा कोणत्या महाविद्यालयात शिकत आहे, नंतर मग कितवीला BScला आहे, BAला आहे, 12thला आहे, नंतर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप या योजनेकरता अर्ज करत आहात, किती मुलांनी अर्ज केला आहे, 0 तर केला असेल तर टाका, नसेल तर डायरेक्ट खाली तुमची सही, वडिलांची सही, दिनांक वगैरे टाकून भरून द्यायचं, बेसिक आहे. नंतर खाली एनी अदर स्कॉलरशिपसाठी तुम्ही फॉर्म भरलात का? असेल तर येस, नसेल तर नो. आपण अजून कोणतीही दुसरी स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरलेला नाही आहे. खाली यायचं आहे, हाऊ मेनी बॉईज चाइल्ड इन इन्क्लूड युअर फॅमिली सेम पॅरेंट. तुम्ही किती मुलं आहात, तुमच्या वडिलांना मुलं तर ते टाकायचे. आपण एकच समजा तर एक टाक. सेव्ह करा. सर्व इन्फॉर्मेशन तुमची दाखवली जाईल. चेकआउट करून घ्यायची, बरोबर आहे का? बरोबर असेल तर डिक्लेरेशनला टिक करायचं आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे ॲप्लिकेशन नंबर येईल, याचा स्क्रीनशॉट काढा. आता काढायची तुम्हाला तुमच्या फॉर्मची या ठिकाणी प्रिंट. तर माय अप्लाइड स्कीमवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन, तुमची बँक दाखवली जाईल या ठिकाणी आणि खाली फ्यू फॉर्म, त्यावरती फ्यूवरती क्लिक करा. तुमचा फॉर्म अशा प्रकारे फ्यूज होईल. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रिंट ऑप्शन आहे, त्यावरती प्रिंट करून हा फॉर्म तुम्ही काढू शकता. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.